सरकारला 12 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाले। संपूर्ण भारताच्या 140 कोटी जनतेने जगातील भारतीयांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबद्दल 12 वर्ष झाल्याबद्दल त्यांचा गौरव केला आणि एक विकसित भारताचा नवा संकल्प या देशामध्ये सुरू झाला। खरं तर देशाच्या 140 कोटी जनतेने सलग 3दा आणि या देशातील सर्वात जास्त कार्यकाळ ज्यांचा पंतप्रधान पदाचा झाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मजबूत भारताचा, विकसित भारताचा आणि जगातल्या सर्वोत्तम भारताचा संकल्प केला आणि पुढचा जो काळ आहे या काळातही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वामध्ये न विसरणारा कार्यकाळ, असा कार्यकाळ जो स्वर्णिम भारताला अमृतकाळ देणारा राहील आणि या कार्यकाळाला आपल्या भारताच्या स्वर्णिम इतिहासामध्ये या कार्यकाळाची नोंद होईल। आणि इतकंच नाही तर हा कार्यकाळ असा कार्यकाळ झालेला आहे आणि होणार आहे की आपला देश संपूर्ण जगासमोर गौरवाने उंच मान करून आपल्या भारताचा तिरंगा ध्वज हा जगभरामध्ये डौलाने उंच राहील अशी कामगिरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झाली। आज संपूर्ण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आपला भारतीय गेला तर आपल्या भारताला वेलकम मोदी, वेलकम इंडिया असं म्हणून जो गौरवण्यात येतो हेच आपल्या खऱ्या अर्थाने भारतीयाचा गौरव आहे। आणि म्हणून या देशाचा चेहरामोहरा व या देशाचं भविष्य बदलण्याचं कार्य या 12 वर्षाच्या कार्यकाळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं। जनतेचा विश्वास आणि उत्तम प्रशासन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने दिलं। खरं तर 2014, 2019, 2024 सलग 3 वेळा जनतेने विश्वास दाखवून एक प्रचंड बहुमताचे एनडीए सरकार देशामध्ये आलं आणि आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या ज्या निवडणुकीत जो मॅन्युफॅक्चर दिला तो मॅन्युफॅक्चर हा जाहीरनामा पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये झालं। मोदीजींनी दिलेला असा कुठलाही संकल्पपत्र नाही आहे, जाहीरनामा नाही आहे ज्यातला एकही कलम पूर्ण केलं गेलं नाही। आणि त्यामुळं खरं तर माननीय मोदीजींनी दिलेल्या या कार्यकाळामुळे, या कामगिरीमुळे, जनतेला दिलेले वचन पूर्ण केल्यामुळं आज देशाच्या 70% भूभागावर 22 राज्यामध्ये एनडीएचं सरकार या ठिकाणी आलं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा विश्वास, इकडे केंद्राचं सरकार, दुसरीकडे 22 राज्य संपूर्ण भारत देशामध्ये एनडीएचे आहे। खरं तर आपण बघितलं की पीएम किसान सन्मान निधी ही जी सरकारची भूमिका होती की समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा, गरीब कल्याणाचा अजेंडा तो पूर्ण करण्याचं काम पीएम किसान निधीच्या माध्यमातून झालं। आणि
आर्थिक दुर्बल शेतकरी, तरुण आणि महिलांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी या नीतीमधून झालं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र केवळ घोषणाच नाही, एक जन आंदोलन या देशामध्ये उभं झालं. कारण प्रत्येक योजनेचा लाभ हा 100% लोकांना झाला पाहिजे. आधी स्वर्गीय राजीव गांधींनी असं म्हटलं होतं, केंद्रातून 100 रुपये निघतात तर 15 पैसे पोहोचतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की 100 रुपये निघाले की 100 रुपये पोहोचतात. त्यामुळं ही जी क्रांती झाली की दिल्लीवरनं कुठल्याही योजनेचे निधी निघाला तो निधी 100% जनतेच्या अकाउंटमध्ये पोहोचतो. डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक योजना सुरू झाली. आता मधात कोणी दलाल राहत नाही, मधात कोणी एजंट राहत नाही. सरळ दिल्लीतनं एक बटन दाबली की सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं कार्य या योजनेतनं झालं. तंत्रज्ञान आणि डिजिटल जी क्रांती आहे ती क्रांती इतकी मोठी आहे की थेट बँकेच्या व्यवहारातनं जी योजना सुरू झाली, थेट बँकिंग सुरू झालं. त्यामुळं जर विचार केला तर या देशाच्या तिजोरीतले 4,31,00,000 रुपये, 4.31 लाख कोटी, 4.31 लाख कोटी रुपये जे भ्रष्टाचारात जायचे योजनांच्या, ते सरकारचे सरळ वाचले. कारण एक बटन दाबली की लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. त्यामुळं ही मोठी क्रांती आहे. सरकारचे 4.31 कोटी भ्रष्टाचारात चालले होते, ते थांबवण्याचं काम झालं. आज बघा, बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानी घुसखोर ज्या पद्धतीने देशामध्ये सुरू झाले होते, त्या देशाच्या सीमा अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचं कार्य या देशामध्ये झालं. आधी आपल्या जवानांचे मुंडके कापून फेकायचे, मुंडके पाठवायचे पाकिस्तान, आपल्या सैनिकाचे ज्या पद्धतीने हाल करायचे. आज आपला भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करणारा झाला. आणि एक नवा भारत जो या ठिकाणी स्वस्थ बसून राहत नाही. कोणी आपल्या भारत देशाची छेडखाण केली, त्याच्या घरात घुसून त्याला मारण्याची, त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवण्याची क्षमता भारत देशामध्ये तयार झाली. हे खऱ्या अर्थाने एक मजबूत सरकार आणि मजबूत नीतीचा हा विजय झालेला आहे. खरं तर आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. भारत देशामध्ये अनेक राज्य नक्षलग्रस्त होते. महाराष्ट्रामध्ये मोठा नक्षलाईट होता. पण आज हा भारत देश नक्षलवाद्यापासून मुक्त झाला आहे. आता आपला ज्याला रेड कॉरिडॉर म्हणायचो नक्षलवादी एरियाला, तो आता ग्रीन कॉरिडॉर झाला आहे. त्यामुळे एक मोठी क्रांती या ठिकाणी झालेली आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये खरं तर आपण बघितलं असाल, जनतेने 2/3 बहुमताने 51% वर मतं देऊन पश्चिम बंगालची भ्रष्टाचारी राजवट उद्ध्वस्त करून टाकली आहे. जनतेने एनडीवर, मोदीजीवर विश्वास केला आहे. बांगलादेशी घुसखोरी थांबणार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याची योजना माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारने केली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज पश्चिम बंगालमध्ये जे एक गुंडाराज, दहशतराज होतं, ते राज्य आता संपलेलं आहे. आणि विकसित बंगालचं राजकारण सुरू झालं आहे. गुंडाशाहीचं राजकारण बंद झालेलं आहे. खरं तर मोदी सरकारची जी कारकीर्द आहे ती आकड्याने मोजता येत नाही. तर आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करणारी कारकीर्द आणि त्या दृष्टीने केलेला उल्लेखनीय प्रवास हा मोदीजीच्या सरकारचा आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक आपण याची चुणूक प्रत्येक भारतीयाला दिसत आहे.
आज भारत देशातला प्रत्येक नागरिक विश्वासाने जगतो आहे, प्रचंड मजबूतीने जगतो आहे, भयमुक्त वातावरण संपलं आहे आणि त्यामुळं एक मोठं मजबूती या देशाला लाभलेली आहे. गरीब कल्याणाबद्दल जर आपण सांगायचं असेल तर जनधन योजनेच्या माध्यमातून 58 कोटी बँक खाती उघडली गेली, 32 कोटी महिलांना बँक खात्याचा लाभ मिळाला. कोविड-19च्या महामारी जर आपण पकडलं तर 81 कोटी गरिबांना मोफत अन्न देण्याचं काम सरकारने केलं. या ठिकाणी आयुष्यमान भारतमध्ये 60 कोटीच्या वर आरोग्य कार्ड आपण दिले आणि मोफत उपचाराची हमी, मोफत हेल्थ आणि उपचाराची हमी सरकारने या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेमध्ये दिली, आयुष्यमान भारत योजनेमध्ये दिली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे 58 कोटी अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच देण्यात आलं. आज त्या ठिकाणी 58 कोटी लोकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा या ठिकाणी काम करते आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 4 कोटी लोकांना घर देण्याचं काम झालं. आज संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये गरिबाच्या कल्याणाकरता 4 कोटी घरं या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत मिळाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात जर बघितलं यावर्षी आता 30 लाख घरं पुन्हा महाराष्ट्राला मिळाले आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जरी आज गॅस टंचाई निर्माण झाली असेल तरी 11 कोटी परिवारामध्ये गॅस कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं आणि पुढच्या काळामध्ये एक मोठा निर्णय विजेची सोलर शेगडी, आता एक नवीन निर्णय येतो आहे ज्यातनं सूर्याच्या सोलरवरनं घरातली शेगडी चालेल, घरातली गॅस चालेल, असे एक आधुनिकीकरण येण्याचा प्रयत्न या देशामध्ये राज्यामध्ये होतो आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून 16 कोटी नळांना स्वच्छ पाणी देणे, 16 कोटी परिवाराच्या घरी स्वच्छ पाणी देण्याची जलजीवन मिशन ही 70% पूर्ण झाली आहे. 30% काम शिल्लक आहे आणि 12 कोटी शौचालय बांधून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री मोदींच्या योजनेतून झालेलं आहे. खरं तर पीएम स्वनिधीचा विचार केला तर 74 लाख लोकांना या ठिकाणी जे पीएम स्वनिधीचं कर्ज देण्याचा निर्णय झाला. मुद्रा लहान व्यवसायाकरता 57 कोटी अधिक लोकांना तारणमुक्त कर्ज वितरित करण्याचा निर्णय झाला आणि लहान कारागिरांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये 30 लाख लोकांना फायदा झाला. त्यामुळे एकंदर विचार केला तर पीएम स्वनिधी असेल, मुद्रा योजना असेल, एमएसएमई असेल आणि तारणमुक्त कर्ज असेल आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, ही योजना खऱ्या अर्थाने लघु उद्योगाकरता छोट्या छोट्या रस्त्यावर पाडलेला टाकणारे, रस्त्यावर जे आपण हॉकर झोन आहे त्याच्याकरता निर्णय झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक आपण जर बघितलं पे एटीएम सुद्धा आता पॅटी आपल्याला प्रत्येक फळ विक्रेत्याकडे दिसते. हे डायरेक्ट पीएम योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्यामुळे एक मोठी योजना या ठिकाणी झाली. आदिवासी कल्याणाच्या प्रचंड योजना या ठिकाणी मोठ्या झाल्या. 15,000 कोटी रुपयाची आदिवासी विभागाच्या कल्याणाची योजना तयार झाली. धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना जी आहे ती 15,000 कोटीची आहे आणि 69,000 कोटी रुपये, 69,000 कोटी रुपये धरती आबा ग्राम उत्कर्षमध्ये मंजूर झाले आणि एक मोठा विकास आदिवासी जनतेचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. एवढंच नाही, जर देशाच्या अन्न पुरवठ्याबद्दल विचार केला तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 4.3 लाख कोटी रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 7 कोटी अधिक शेतकऱ्यांना अंदाजे 10 लाख कोटी रुपयाची परवडणारी कर्ज या ठिकाणी उपलब्ध झाली. या कर्जाची मर्यादा आता 3 लाखाहून 5 लाख करण्यात आली. पीएम किसानची कर्ज वाटपाची योजनाही तयार झाली, ती 3 लाख होती, आता 5 लाख करण्यात आली, जेणेकरून लहान शेतकऱ्यांना सहज मदत मिळेल अशी व्यवस्था उभी करण्यात आली. कर सवलतीची मर्यादा पहिले 2 लाख रुपयाची जेव्हा काँग्रेस सरकार होतं, आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12,75,000 रुपयापर्यंत आता या ठिकाणी कोणताही कर लागणार नाही
म्हणजे मध्यमवर्गीय माणसांना 12,75,000 रुपये कमवले तर टॅक्स लागणार नाही योजना आधी 2 लक्ष रुपये टॅक्स लागायचं, आयकर लागायचं, इन्कम टॅक्स लागायचं. आता त्या 12.75 लाख रुपयाचा आयकर द्यावा लागत नाही. खरं तर लखपती निधीमध्ये 3 कोटी लोकांना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धीमध्ये 4.5 कोटी अधिक खाते उघडण्यात आली आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्यांना 3,000हून 11,000 रुपयेपर्यंत त्यांची संख्या वाढवण्यात आली. आधी 3,000च महिला या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये होत्या. आता 11,000 महिलांना राष्ट्रीय सुरक्षेमध्ये स्थान मिळालं ही महिलांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पहिल्या काळामध्ये महिला राष्ट्रीय सुरक्षा करू शकतील का, महिला राष्ट्रीय सुरक्षा करू शकतील की हे डाऊट होता. पण मोदीजींनी ती संख्या 11,000 पर्यंत वाढवली. त्यामुळं एक मोठी संख्या या ठिकाणी महिला या सुरक्षा दलामध्ये आता या ठिकाणी काम करत आहे. खरं तर पर्यावरण रक्षणाकरता एक मोठी योजना देशामध्ये आलेली आहे. आता 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजना देण्याचा निर्णय आपण करतोय. अमरावतीपासून तर संपूर्ण या निर्णयाचा आता मोठ्या प्रमाणे आपण आता त्याचं काम सुरू करतोय. एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये 8 लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. 4 लाख किलोमीटरचे रस्ते हे 12 वर्षात पूर्ण झाले आहेत आणि या रस्त्याने गरीब बांधवाच्या भगिनीच्या जीवनामध्ये एक नवीन पाठ आली आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या गावामध्ये 8-8 तास जायला वेळ लागत होता, आता फक्त तो प्रवास 3 तासात झालेला आहे. 8 तास लागायचे गावात जायला, आता 3 तासामध्ये आपण गावात जाऊ शकतो. इतके चांगले रस्ते पंतप्रधान मोदींच्या प्रधानमंत्री रस्ते योजनेत पूर्ण झालेले आहेत. खरं तर आपल्या शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलेला शेतमाल हे मोठ्या बाजारपेठेमध्ये सहज पोहोचवता येतं आणि त्यामुळे मुली या ठिकाणी या रस्त्याने जाऊ शकतात. आज आपल्या शेतकऱ्याच्या शेतातनं निघालेला माल मार्केटमध्ये जात नव्हता, तो सडून राहायचा, सडून पडायचा. आता त्याला मार्केट भेटलेलं आहे, मुलं मुली शाळेत जायला लागलेले आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात पेशंट जाऊ शकत नव्हता, गावातच मरून जायचा. पण आता या पंतप्रधान मोदींच्या योजनेतनं 8 लाख किलोमीटर रस्ते झाल्यामुळं या ठिकाणी आज पेशंट सुद्धा आता रुग्णालयात पोहोचतोय. ही एक त्या ठिकाणी मोठी परिस्थिती बदललेली आहे. अटलजीचा संकल्प जो होता तो पूर्ण करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आज गावाच्या आणि गरिबाच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरणाचे सर्वात मोठे माध्यम आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तयार झाली आहे आणि देश हा विकासाच्या महत्वाच्या प्रवाहाशी जोडला गेलेला आहे. खरं तर कृषी क्षेत्रामध्ये सर्वात मोठा बदल सिंचन क्षेत्रामध्ये होतो आहे. आमच्या सरकारचा विश्वास आहे की शेत जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता असेल आणि जर शेतामध्ये रस्ता असेल, शेतामध्ये वीज असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही सरकारी नोकरी मागायला जाणार नाही. जर वीज, रस्ता आणि पाणी जर शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचा रस्ता कधी चपराशाची नोकरी मागायला जाणार नाही. तो पुढचा मुलगा कधी प्रायव्हेट मॉलमध्ये काम करणार नाही. तो शेतीमध्ये दुबार पीक घेईल आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवेल. ही भूमिका माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2014 मध्ये स्वीकारली आणि देशाच्या सिंचनाची व्याप्ती ही प्रचंड मजबूत करण्याचा आणि पाण्याच्या वापराची कार्यक्षमता ही त्या ठिकाणी ऐतिहासिक बदल घडून देणारी एक जलक्रांती माननीय पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने केली. खरं तर कृषी सिंचन योजना जी आहे, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, या योजनेमध्ये थेंबाने अधिक पीक म्हणजे प्रत्येक थेंब पाण्याचा वाचवायचा. पावसानं पडलेलं पाणी आपल्याच गावात वाचवायचं, आपल्या शहरात वाचवायचं. आणि मग 2015-16 पासून या योजनेचा विचार केला, जनतेमध्ये जी जागृती निर्माण झाली, सरकारने जी योजना तयार केली, ज्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये 109 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन हे सूक्ष्म सिंचनाखाली आली आणि त्यामुळे एकडे सूक्ष्म सिंचन त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून या ठिकाणी 109 लाख हेक्टर जमिनी पिकाखाली आल्या आणि एक पाण्याची लक्षणीय बचत होऊन
शेतीच्या उत्पन्नामध्ये 3 पटीची वाढ करण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला. खरं तर 2014 मध्ये जर विचार केला, जेव्हा नितीन गडकरी साहेब याला देशाचे रस्ते विकास मंत्री नव्हते, त्यापूर्वीचा काळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये माननीय नितीन गडकरीजींनी कार्यभार स्वीकारला आणि आज मोदींच्या नेतृत्वामध्ये 91,287 किलोमीटर फक्त आपल्या देशामध्ये जे नॅशनल हायवे होते, आधी आपलं सरकार येण्यापूर्वी 91,287 किलोमीटर रस्ते होते, आता 1,46,000 म्हणजे 65 वर्षाच्या सरकारचा कार्यकाळ हा 91,000 किलोमीटर आणि माननीय मोदींचा कार्यकाळ 1,46,000 किलोमीटर रस्ते हे या ठिकाणी नॅशनल हायवे झाले. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने प्रतिदिवस 20 किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय, प्रतिदिवस 20 किलोमीटर नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला. आज जर विचार केला तर आत्ताच्या कार्यकाळामध्ये नितीनजीच्या या खात्याच्या माध्यमातून माननीय मोदीचं सरकार 34 किलोमीटर प्रति दिवस या देशामध्ये रस्त्याचं काम चालू आहे. यामध्ये 34 किलोमीटर पर डे ॲव्हरेज झाला आहे या देशामध्ये काम पूर्ण करण्याचा. त्यामुळे आपण बघा जी स्पीड आहे त्या स्पीडचा विचार केला तर पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण देशाचे नॅशनल हायवे हे पूर्ण करून नवीन नॅशनल हायवेचा योजना तयार होऊ शकतं. इतकं काम एक कमळच्या मताने केलं, एक एनडीए सरकारने केलं. खरं तर या ठिकाणी आपला जो अत्यंत दुर्गम भाग आहे तो विकासाच्या प्रवाहात जोडला गेला पाहिजे. आदिवासी शेवटच्या घरातला माणूस हा विकासाशी जोडला गेला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी आपण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत विचार केला. आता लोंढे साहेब जाऊन आले मनाली वगैरे, त्यांनी विचार केला, जर आपण विचार केला तर तुम्ही कधी लेह लडाखला वगैरे जाऊन या. त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, चिनाब पूल, नवीन पंबन पूल, अटल टनेल यासारखे शेकडो भव्य आणि विशाल कायाभूत सुविधा प्रकल्प आपण जर लेह लडाख वगैरे केले तर तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. आज संपूर्ण या टनेलच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी जो अटलजीचं स्वप्न होतं जोडण्याचं, त्या ठिकाणी काम पूर्ण होण्याचा प्रयत्न होतोय. 2014 मध्ये जर विचार केला तर रेल्वेचे आधुनिकीकरण केवळ एक दिवस स्वप्न होतं. रेल्वे आधुनिक होईल का, विदर्भ एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस कधी आधुनिक होईल का विचार आपण कधीच केला नाही. पण या ठिकाणी आज भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ब्रॉडगेज रेल्वे जे आहे ते 99.6% पेक्षा काम पूर्ण झालं. अमृत भारत स्टेशनचे निर्माण झाले. 1,337 पेक्षा जास्त रेल्वे स्टेशनाला जागतिक दर्जाच्या मानकानुसार अद्ययावत करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. आज स्टेशन बदललेले आहे, तिथे सुविधा मिळत आहेत, जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचं काम चालू झालं आहे आणि सर्व ब्रॉडगेज लाईन या आधुनिकीकरणाने जोडल्या गेलेल्या आहेत. सर्व ब्रॉडगेज लाईनवर चालणाऱ्या गाड्या आता आधुनिक झालेल्या आहेत आणि त्यामुळे एक मोठी क्रांती रेल्वेमध्ये झालेली आहे. खरं तर 12 वर्षामध्ये आपल्या भारतीय रेल्वेने जो या ठिकाणी वेग गाठलेला आहे तो अकल्पनीय आहे. कारण या ठिकाणी आरआरटीएस, वंदे भारत सारख्या ट्रेन्स या ठिकाणी देशाच्या जागतिक दर्जाचं मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी निर्माण करतायत. हे इतके चांगले मॉडेल आहे वंदे भारत वगैरे. या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी विमानासारखा प्रवास करू शकतो. इतकी सुविधा आज वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून तयार झाली आहे. आज 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस देशामध्ये कार्यरत झालेल्या आहे, ज्या भारताची रेल्वेची एक नवीन आधुनिक सुरक्षित ओळख बनलेली आहे. आणि त्यामुळे वंदे भारतचा प्रवास जर आपण सर्वांनी केला तर आपल्याला कळेल की भारत कसा बदललेला आहे. निश्चितपणे एक नवीन भारताची संकल्पना आलेली आहे. 2014 मध्ये जर विचार केला तर 5 शहरामध्ये 248 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क होतं. मेट्रोचा विचार केला आपण तर 248 फक्त किलोमीटर मेट्रो होती. आज 26च्या वर अधिक शहरामध्ये देशामध्ये 1095 किलोमीटर लांब मेट्रोचं नेटवर्क तयार झालं आहे, ज्यामुळे जगातील सर्वात वेगवान वाहणारी शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण झाली आहे. बघा तुम्ही 65 वर्षाचा काळ 248 किलोमीटर,
आणि 12 वर्षाचा काळ 1095 किलोमीटर, म्हणजे 5 पट विकासाचा रेट आपला आहे. म्हणूनच काँग्रेस पार्टी ही डुबतं जहाज तयार झालेली आहे. काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कोणीच बसायला तयार नाही. याचं कारण असं आहे की मेट्रोमध्ये लोक बसायला तयार आहे. खरं तर स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतर देशात केवळ 74 विमानतळ होते. आता 12 वर्षामध्ये 90 नवीन विमानतळ निर्माण झालेले आहेत आणि आज हा आकडा 164च्या पुढे गेलाय. आपण साधं पकडलं अमरावतीमध्ये, तर अमरावतीचे सुद्धा विमानतळ आज तयार झालेला आहे. टप्प्याटप्प्याने याची कनेक्टिव्हिटी वाढेल. पण आज एक आपल्याकरता, अमरावतीकरांकरता, देशाकरता, महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे की आता विमानतळ तयार झाले, आधुनिक सुविधा तयार झाल्या, या ठिकाणी प्रायव्हेट लँडिंग होऊ शकतं. अशा पद्धतीने शहराला जोडण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्यामुळे आज भारत जगातला तिसरा सर्वात मोठा विमानतळ असणारा देश अशी या भारताची ओळख झालेली आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून आपल्याला आता सर्वच विमानतळ जोडण्याची योजना आपण तयार केलेली आहे. सरकारचं वीज आणि इंटरनेटमध्ये सुद्धा विक्रमी काम चालू केलं आहे. या ठिकाणी वीज आणि इंटरनेटमध्ये तर भारत पुढे जातोय. खरं तर विकसित भारत कशाला म्हणायचं? ज्या देशामध्ये सर्वात जास्त वीज तयार होते, ज्या देशामध्ये सर्वात जास्त वीज वापरली जाते, तो देश श्रीमंत असतो. श्रीमंतीचं पॅरामीटर काय देशाचं? कुठल्याही देशामध्ये श्रीमंत देश कोणाला म्हणतात? ज्या देशामध्ये सर्वात जास्त पर कॅपिटा वीज वापरतात. आज भारत देश या कॉम्पिटिशनमध्ये आला आहे. भारत आता मोठ्या प्रमाणात वीज तयार करतो आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भारत बलशाली होत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती विजेच्या सेक्टरमध्ये होत आहे. भारतनेट प्रकल्पांनी 2.25 लाख ग्रामपंचायतीला जोडण्याचं काम या ठिकाणी ब्रॉडबँड इंटरनेटच्या माध्यमातून जोडणं सुरू झालेलं आहे. लवकरच पुढच्या 5 वर्षामध्ये भारतातल्या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्याच्या या ठिकाणी काम पूर्ण होणार आहे. खरं तर 12 वर्षामध्ये खरं तर आपल्या देशामध्ये या ठिकाणी काहीच शहरामध्ये एम्स होते. आता भारत देशामध्ये 23 नवीन एम्स वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि ईशान्य भारताची लोकांची जी मागणी होती, आसाममध्ये पहिलं एम्स झालं. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत म्हणजे एम्सचे हे कधी विचार होईल दिल्ली एम्स हाच विचार आपण केला होता. पण आज या ठिकाणी 23 नवीन एम्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाले, देशामध्ये झाले. नागपूरला एम्स हॉस्पिटल जर बघितलं तर दिल्लीच्या क्वालिटीचे एम्स हॉस्पिटल नागपूरला सुरू झालं, जे मिहानमध्ये आहे. खऱ्या अर्थाने एक नवीन आरोग्य क्रांती या देशामध्ये झाली. आणि मिशन इंद्रधनुष्य जर विचार केला तर या ठिकाणी बाल आरोग्याकरता 54 कोटीहून अधिक मुलांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमात झालेला आहे. खरं तर या ठिकाणी आपण 12 वर्षात केवळ देशाचीच प्रगती झाली नाही, रस्ते, वीज, पाणी तर ही प्रगती करतोच आपण. पण या ठिकाणी एक सांस्कृतिक जाणीव राष्ट्र अभिमानाला नव्या उंचीवर पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं. गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये मुक्त होऊन राजपथचे नाव आता कर्तव्यपथ ठेवण्यात आले. खऱ्या अर्थाने या ठिकाणी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोसजींचा पुतळा या ठिकाणी उभा झालेला आहे. त्यामुळे एक राष्ट्र अभिमानाची भावना जेव्हा आपण दिल्लीला जातो तेव्हा आपल्याला दिसतं की आपला देश बदललेला आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची जे संबंधित 5 प्रमुख पंचस्थळे आहे, जे पंचतीर्थ आहे, त्याचा विकास करण्याची योजना सरकारने घेतली. इतिहासाच्या विस्मृतून गेलेल्या त्या वीरांचा सन्मान करण्यासाठी आणि आदिवासी समाजाचे महान नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी अभिमान दिवस म्हणून घोषित करण्यात आली. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरजींच्या ज्या जीवनाशी संबंधित 5 प्रमुख स्थळे आहेत त्यांना पंचतीर्थ, आणि बिरसा मुंडाजी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी अभिमान दिवसाचा निर्णय झाला. खरं तर नव्या भारताच्या उदात्त संकल्पनेने प्रतीक म्हणून सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नवीन संसद भवन बांधण्यात आले. रेड कोडचे नाव बदलवून आता लोक कल्याण मार्ग ठेवण्यात आले. मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान ठेवण्यात आले आणि नवीन संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली.
हे राष्ट्र अभिमानाचे एक महत्वाचे पैलू आहेत. ज्या पैलूला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने हात घातला. खरं तर अंदमान आणि निकोबारच्या बेटामधील 21 बेटांना आपल्या परमवीर चक्र विजेत्याची नाव देण्यात आली. एवढंच नाही तर पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलं. आपल्या शूर हुतात्म्याच्या स्मरणार्थ बांधलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक आज भारतीयांच्या मनामध्ये एक देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्र निर्माण राष्ट्रभक्ती तेवढ ठेवण्याकरता आपल्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी राष्ट्राचा इतिहास हा जतन करून येणाऱ्या पिढीला संस्कारमय पिढी निर्माण व्हावी, या आधुनिक भारताचा आपल्या जुन्या भारताची या ठिकाणी ओळख निर्माण व्हावी याकरता केलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने फिट इंडिया मुवमेंट असेल, व्होकल फॉर लोकल असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी स्वदेशी उत्पन्नाच्या बाजूने स्वदेशी उत्पादनं तयार करून त्यांनाही या देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधान मोदींनी केला. योगा दिवसच्या माध्यमातून तर संपूर्ण जग जोडलं गेलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करून जगातल्या जवळपास 193 देशांपैकी 142 देशांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका मान्य केली आणि आता इंटरनॅशनल योगा दिवसाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक मोठी क्रांती विश्वाच्या पटलावर माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात झाली. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आयुर्वेदाला आज जगामध्ये ओळख निर्माण करण्याचं कार्य माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार करत आहे. आता जग आयुर्वेदाकडे वळत चाललेलं आहे. आयुर्वेदिक हॉस्पिटल, आयुर्वेदिक आपली जी क्षमता आहे ती विकसित करण्याचा भारत देश प्रयत्न करतो आहे. एकीकडे मेडिकल सायन्स आहे, दुसरीकडे आयुर्वेद आहे. याचा संगम करून आपल्या सर्वांचं जीवन हे अमूल्य करण्याचं, अमृतमय करण्याचं काम आणि आरोग्य आपली स्वतःची आरोग्य संपदा हे सुरक्षित राखण्याचं काम प्रधानमंत्री मोदींचं सरकार करत आहे. खरं तर भारताने वसुधैव कुटुंबकम या भावनेला मूर्त रूप आपल्या सरकारने दिलं आहे. आज भारत एक उपाय प्रदाता राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर ठामपणे उभा आहे. लस मैत्रीच्या माध्यमातून भारताने कठीण काळात 99 देशांना औषध पुरवठा दिला, लसीकरण पोहोचवलं आणि भारताने जगामध्ये सर्वात मोठा जगातला मित्र कोण आहे तर 99 देशाला अत्यंत वाईट काळामध्ये कोरोनाच्या संक्रमणामध्ये 99 देशाला औषध पुरवठा करून जगातला सर्वात मैत्री ठेवणारा कोणता देश तर भारत देश झालेला आहे. जगाच्या 99 देशांनी भारताची लस, भारताची औषध स्वीकारली आणि आज आपल्या सर्वांना अभिमान आहे की आज 99 देशांनी भारताचा गौरव या ठिकाणी वाढवलेला आहे. 99 देशामध्ये हे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनातलं सर्वात मोठं कार्य भारताला मजबूत करण्याचं आहे. G20चं आमचं यशस्वी अध्यक्षपद हे आपण भूषवलं. 39 नवीन दूतावासाचे उद्घाटन आपल्या सरकारने केले. 70 लाख कोटी रुपयाची थेट परकीय गुंतवणूक FDIचा ओघ या ठिकाणी आला. भारतातील जागतिक विश्वाचे जे आपण या ठिकाणी द्योतक मानतो अशी थेट परकीय गुंतवणूक भारत देशामध्ये आली. 38 देशांसोबत आज स्वाक्षरी होऊन 9 मुक्त व्यापार करारामुळे आपल्या FTA मध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगासाठी प्रमुख जागतिक बाजारपेठ खुल्या करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. खरं तर आपल्या संस्कृती शक्ती बघा काय आहे तर जगातल्या 177 देश एकत्र येऊन आज या ठिकाणी आपल्या देशाचा गौरव या ठिकाणी करता आहेत. ही आपल्याकरता महत्वाची भूमिका आहे. मी एवढंच सांगेल की 10 जून हा भारताच्या लोकशाहीतला एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक टप्पा आहे. 10 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो कार्यकाळ होता तो मागे टाकून भारताच्या इतिहासातला सर्वात जास्त कार्यकाळ असलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी विश्वगौरव असं नाव कमवलेलं आहे. तसं तर युगपुरुषही म्हणता येईल. आज आपल्या देशाकरता एक मौल्यवान आणि एक संस्कारमय जीवन जगणारे, आदर्श जीवन जगणारे आणि एक युगपुरुष म्हणून माननीय पंतप्रधान मोदींचा उल्लेख हा भारताच्या स्वर्णिम इतिहासामध्ये या ठिकाणी येईल. मला असं वाटतं की
मोदीजींच्या जीवनामध्ये त्यांना या 12 वर्षामध्ये 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत आणि मॉर्निंग कन्सल्टंट सर्वेक्षणामध्ये त्यांना 75% पसंती ही जगातले सर्वात लोकप्रिय नेते कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मॉर्निंग कन्सल्ट या सर्वेक्षणामध्ये त्यांचा गौरव झालेला आहे ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे। देशाच्या पंतप्रधानाचा गौरव होणे म्हणजे काही व्यक्तीचा गौरव नसतो, तो प्रधानमंत्री मोदींचा गौरव नाही आहे तर 140 कोटी भारतीयाचा गौरव आहे असं मी या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीचा कार्यकाळ असाच पुढे चालत राहो। पुढचे काळ आणि नंतरचा काळ जोपर्यंत प्रधानमंत्री मोदीजी आहेत तोपर्यंत भारत देश हा जगातला एक विकसित भारत म्हणून उदयास येतो आहे। 12 वर्ष काळ 65 वर्षापेक्षा कमी आहे। काँग्रेसच्या सरकारचे 65 वर्ष आणि 12 वर्ष मोदी हा विचार केला तर ज्या पद्धतीने विकासाची मजबूतीची भरारी आहे याचा उल्लेख आपल्या माध्यमातून आपल्या सर्व वर्तमानपत्रातून व्हावा, आपल्या सर्वांच्या डिजिटल मीडियातून व्हावा, जेणेकरून जनतेला दिलेला आम्ही मॅनिफेस्टो जनतेला आम्ही जे निवडणूक सांगितलं होतं शेवटी मतं घेताना आम्ही एखादा संकल्पनामा देतो, जाहीरनामा देतो, मॅनिफेस्टो देतो, तो आम्ही पूर्ण करतो की नाही। आम्ही घेतलेलं मताचं कर्ज इमानदारीने काम करून जनतेचा विश्वास संपादन करतो का नाही। जनतेचे जे कर्ज आमच्यावर आहे विकास मतांचं त्या मतांचं काय झालं, ते मतं कुठे गेलेत, त्या मतांनी काय झालं, देशामध्ये काय परिस्थिती बदलली, राज्यातली काय परिस्थिती बदलली हे जनतेसमोर मांडावं लागतं। म्हणून या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। शेवटी जनता सर्वोपरी आहे, त्यांनी दिलेला आशीर्वाद सर्वोपरी आहे आणि आपला भारत देश हा मजबूत करण्याकरता जनतेने आमच्या पाठीशी असंच राहावं अशी विनंती जनतेला आम्ही करतो। पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल या ठिकाणी देशाच्या 140 कोटी जनतेच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदींचे मी आभार मानतो। 12 साल की पूरी उपलब्धियां गिनाती है, लेकिन आज भी मेलघाट के अंदर पीने का पानी नहीं है। 4-5 किलोमीटर लोगों को पैदल जाना पड़ता है। जल जीवन मिशन पूरा फेल हो गया है, घर में नल लगे लेकिन पानी नहीं है उसके अंदर। मैंने पहले ही कहा कि 70% जल जीवन मिशन का काम पूरा हो चुका। 30% के लिए जो 15,000 कोटी का जो आवंटन आया है उसमें बाकी काम पूरा होगा। या 12 वर्षात अमरावती जिल्ह्यातली काय उपलब्धी आहे? आता अमरावती जिल्ह्याच्या उपलब्धीसाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतो। ही प्रेस कॉन्फरन्स मी राज्य आणि भारताचा आलेख आपल्यासमोर ठेवण्याकरता घेतली आहे। मी अमरावतीची प्रेस पुन्हा घेतो। मी एक सांगतो काय अमरावतीमध्ये पीएम किसान नाही आहे। मी राजकीय जेवढे मुद्दे वाचले तेवढे अमरावतीला फायदा झाला नाही। वंदे भारत एक्सप्रेस जोडल्या गेली नाही का, विमानतळ जोडल्या गेलं नाही। मी जे वाचलं त्यातला एक तरी मुद्दा सांगा की जो अमरावतीला लागू नाही। प्रत्येक मुद्दा मी तेच सांगतो। हा प्रमाण जे होतं ना त्याच्यापूर्वी जर 65 वर्षाचं प्रमाण काढलं, माझा दावा नाही की सारा बदलला आहे, मी आधीच सांगितलं। 12 वर्षामध्ये हा दावा बिलकुल करत नाही की सारा बदलला आहे, पण आमची जबाबदारी आहे की 12 वर्षात काय केलं गेलं हे सुद्धा आलेख तुमच्या समोर आला पाहिजे। ही जबाबदारी पार पाडतोय जनतेने दिलेल्या मताची। आम्ही दावाच करत नाही की सारा बदलला आहे, अजून काळ आहे। 65 वर्षाचा काळ पर्याप्त नव्हता तर 12 वर्षाचा काळ काही पर्याप्त नाही आहे। पण याचा अर्थ असा नाही की जनतेने जे मतं घेतले ते आम्ही सांगू नये। आम्ही तुमचंच एक चांगलं माध्यम आहे जनतेसमोर जाण्याचं, तुमच्याच माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय। तुमच्यासारखे अत्यंत त्या ठिकाणी कल्पक पत्रकार आपल्या अमरावतीमध्ये आहे। तुम्ही आपलं संपूर्ण जीवन पत्रकारितेमध्ये समाजाच्या सेवेकरता दिला आहे, तर ही सेवाही आहे की समाजाला काय सांगायचं आणि त्यामुळं अमरावतीकरता मी सांगणार अमरावती नाही वेगळी प्रतिभा आहे। 12 वर्षात तुम्ही ज्या कामांचा आता उहापोह केला तो करणं तुमचा अधिकार आहे, पण त्यासोबतच या 12 वर्षात ज्या कामांचं अपयश तुम्हाला आलं त्या अपयशाची जबाबदारी पण सरकारने घ्यावी आणि ती मांडावी असं वाटत नाही का? कारण एका पेपर होतोय, महागाई वाढली आहे, डॉलरची किंमत वाढली, हे सरकार मोदी सरकार सांगून डॉलरची किंमत वाढली म्हणजे पंतप्रधानांनी
काय अवस्था असेल? आज हे सर्व चित्र दिसत आहे पुन्हा ते. तर या अपयशाची जबाबदारी कोण घेईल? असं आहे की जसं तुम्ही काळ पुढे जातो तेवढी इन्कम कॅपॅसिटी वाढतं, तेवढाच त्या ठिकाणी खर्चही वाढतो. आणि त्यामुळं मागच्या 12 वर्षामध्ये जे मॅन्युफॅक्चरमध्ये आम्ही सांगितलं, आज बघा मग तुम्ही हा विचार करा की आधी 2 लाखावर इन्कम टॅक्स लागायचा, आता 13 लाखावर इन्कम टॅक्स लागत नाही. हा विचार कधी काय करत नाही आपण. एक तुम्ही जे म्हणता ना महागाई, आता महागाईच्या प्रश्न हा आहे की जेव्हा डॉलर वाढतो, किंमत पडते रुपयाची, तेव्हा देशाची प्रतिष्ठा घसरते असं भाजपच्या नेत्यांनी लोकसभेच्या सभागृहातच म्हटले. आज डॉलर 95 रुपये, मग प्रतिष्ठा वाढली आहे, अधोगती झाली, काय करायचं? असं आहे की जगाच्या अर्थव्यवस्था कुठेच नाही. एखाद्या अर्थव्यवस्थेने आपल्या डॉलरची किंमत वाढवणे, त्यांच्या आधारावर आम्ही आपल्या रुपयाचं अवमूल्यन करणं हे काही योग्य नाही आहे. आपला रुपयाही प्रचंड मजबूत झाला आहे. आज जगाच्या पाठीवर कुठल्या देशात जा, तुमच्या रुपयाला किंमत आली. आधी आपल्या रुपयाला किंमत नव्हती. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये कुठल्या देशात जा तुम्ही, भारताला ज्या पद्धतीने किंमत आलेली आहे, भारताला तुम्ही जा ना एखाद्या देशामध्ये, जाऊन तर या. मला तिथे पहा कसे इंडियनला काय म्हणतात, वेलकम करतात लोक. त्या ठिकाणी आपल्या किमती जरी डॉलरच्या किमती ह्या कमी जास्त होत राहतात, त्या काही पूर्ण त्या ठिकाणी कधी तर कमी होऊन जातील एका वेळी. मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये अशी परिस्थिती होऊ शकेल की डॉलर कमी असेल, रुपया जास्त असेल, हे होऊ शकेल. तर डॉलरच्या किमतीच्या आधारावर तुम्ही कुणाचं मूल्यांकन करू शकत नाही. तुम्ही विकासाच्या, आज तुम्ही नॅशनल हायवेवर बोला, आज स्टेट हायवेवर बोला, आज कनेक्टिव्हिटीवर बोला, जे मुद्दे एम्सवर बोला, जे मुद्दे मी सांगितले त्या मुद्द्यावर जर थोडा विचार केला, हा मॅन्युफॅक्चर होता आमचा निवडणुकीचा. आमच्या निवडणुकीचा हा मॅन्युफॅक्चर होता, तो आम्ही पूर्ण करतोय. पण अमरावतीत जर तुम्हाला डेटा पाहिजे असेल मागच्या 14-12 वर्षाचा, तोही माझ्याकडे पूर्ण आहे. पण ज्या उद्दिष्टाने मी प्रेस घेतो आहे की आमच्या केंद्र सरकारची प्रधानमंत्री मोदींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाची उपलब्धी, हा सांगण्याचा दिवस आज आहे. गरज पडली तर 3 दिवसांनी पुन्हा अमरावतीमध्ये काय काय झालं आहे याची पूर्ण उपलब्धी आपल्यासमोर मांडतो. माझ्याकडे डेटा आताही आहे, पण त्या डेटामध्ये ही प्रेस आणि मग परवाची प्रेस जी मी सांगितली ते अमरावतीची राहील, त्यातनं अमरावती मांडू आपण. तर निश्चितपणे आपण तेही करू. 2015 मध्ये मॅनिफेस्टोमध्ये मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही देशामध्ये 100 स्मार्ट सिटी तयार करू. किती तयार झाल्या? असं आहे की आज 48 स्मार्ट सिटी तयार झाल्या आणि बाकी स्मार्ट सिटी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याची लिस्ट आपल्याला देतो, कुठल्या कुठल्या स्मार्ट सिटी तयार झाल्या. नागपूरची स्मार्ट सिटी ही जवळपास 60% काम पूर्ण झालं नागपूरची. त्यामुळे एका दिवशी नाही होणार, पण 100 स्मार्ट सिटी केल्या पाहिजे का तर केल्या पाहिजे. 48 पूर्ण झाल्या आणि त्यातल्या आता नागपूर वगैरे सुरुवात झाली आहे, ते 60% काम तिकडे झालं आहे. तर अशा ज्या स्मार्ट सिटी होत्या, अ क्लासचे शहरं, त्याची योजना आता सुरू आहे. सर, आपण आता सांगितलं की जलसिंचन मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन वाढलं, पण गेल्या 10 वर्षापासून शेतीमालाच्या भावात वाढ म्हणजे किंमत वाढलेली आहे, त्यात कमी आलेला आहे. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची कशी काय उन्नती साधून राहिलं केंद्र सरकार? आणि असं आहे, याला दोन बारीकची होती. गोष्टी आहेत की केंद्र सरकारनी सर्वात महत्वाचं काम काय केलं तर प्रोडक्टिव्हिटी वाढवते. आज बघा, माझा हा दावा नाही की मी बाजारपेठेमध्ये किंमत शेतकऱ्यांना पर्याप्त मिळत आहे, पण प्रोडक्टिव्हिटीमध्ये 3 पट फरक झाला. काही ठिकाणी काही पिकामध्ये झाला नाही, जसं आता सोयाबीन असेल, कापूस असेल, हे थांबला आहे. पण आता काही शेतकऱ्या तर एकरी 4-4 लाख एकर रुपये कमवत आहेत, 4-4, 5-5 लाख रुपये एकरी कमवत आहे. काही शेतकरी आपण पारंपरिक पिकावरच आहे, सोयाबीनवर आहोत, कापसावरच आहोत, पारंपरिक पिकावर गव्हावरच आहोत. पण असाही शेतकरी आहे, असाही काळ आहे या देशामध्ये. असाही काळ आता पंजाबपासून जर बघितला, आता एका राज्याची तुलना करता येत नाही, पण आपण बघितो आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 लाख रुपये पर एकरी कमवणारा शेतकरी आहे. आपल्या राज्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होऊन जातात, या ठिकाणी कांद्याची परिस्थिती नेहमी वाईट निर्माण होतं, एक्सपोर्ट बंद होऊन जातं. कधी बाहेरी देशामध्ये जास्त उत्पन्न झालं तर आपला एक्सपोर्ट थांबून जातो. त्यामुळं असे कधी परिस्थिती तयार होतं. एखाद्या देशामध्ये गहू जास्त निर्माण झाला तर आपला एक्सपोर्ट तिकडे असेल तो थांबून जातो. त्यामुळे त्या त्या देशामध्ये आपला एक्सपोर्ट थांबल्यामुळं आपल्या राज्याची परिस्थिती खराब होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने थोड्या अडचणी आहे.
पण महत्वाचं काय की प्रोडक्टिव्हिटीचा रेट वाढलेला आहे, एकरी कमवणारचा रेट वाढलेला आहे. अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती वाईट होतं. खरं याला मूळ कारण अवकाळी पावसाची आहे. काही झालं की अवकाळी पावसाने माणूस उद्ध्वस्त होऊन जातो. यावर्षी तर नुसत्या अवकाळी पावसामध्ये 1 लाख कोटी रुपये द्यावे लागले. महाराष्ट्र सरकारला जे रस्ते वीज पाण्याचे पैसे होते, जे स्टँडिंग एनडीआरएफ आणि एटीआरएफचे आदेश आहेत, कुठेही पाऊस पडला का तेवढे पैसे द्यावेच लागतील, कुठेही पाऊस पडला का तेवढे पैसे द्यावेच लागतात. 1 लाख कोटी रुपयाच्या वर पैसे गेले यावर्षी, जे आपल्या विकासाचे होते. त्यामुळं अशी परिस्थिती देशात निर्माण झाली की मग हे कांदे फेकावं लागतात, मग हे फेकावं लागतात, तर ते फेकावं लागतं. मार्केट एकदम डाऊन होऊन जातं, कारण जेवढी आवक आहे तेवढं खपत नाही आणि त्यामुळे अडचण निर्माण होतात. हे मान्यच आहे ना, मी कुठं नाही म्हटलं. पण अशा वेळी मग शासनाकडून खरेदी होणं अपेक्षित आहे, तर फक्त 2 किंवा 3% खरेदी होऊन राहिली राज्यात. तुम्ही स्टॉक किती कराल? कॅपॅसिटीच्या बाहेर स्टॉक केला तर ते माल कुठे ठेवणार? शेतकऱ्यासमोर पर्याय काय? तेच सांगतो तुम्हाला. शेवटी आपल्याला आधुनिकरणाकडे जावं लागेल. आपल्याला शेतकऱ्याच्या उत्पन्न क्षमतेमध्ये वाढ करण्याकरता शेतकऱ्यांना पारंपरिक पिकावरनं जे आता जास्त रेट देणारे पिक आहे त्यावर जावं लागेल. आता बघा, नंदुरबारमध्ये परवा गेलो, ते तिथे लोक धान करायचे. आज त्यांनी तर काय म्हणतं मग ते ड्रॅगन फ्रूट्स, आता नंदुरबारमधल्या सर्व शेती ड्रॅगन फ्रूटवर आल्या आणि ड्रॅगन फ्रूट्स आता संपूर्ण एक्सपोर्ट होते आहे नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये. आता उद्या विचार केला की आपण मेळघाटची कॉफी जर उद्या विचार केला, मी राष्ट्रपतीची आता विनंती केली. आता आम्ही आता परेड या ठिकाणी अमरावती महोत्सवमध्ये, मेळघाट महोत्सवमध्ये आणण्याचा विचार करतोय. जर एखादं ब्रँडिंग झालं तर अमरावतीची कॉफी सुद्धा आपल्या मेळघाटला प्रचंड उंची देऊ शकतो. शेवटी आपल्याला हे करावं लागणार. काही गोष्टी राहिल्या का तर राहिल्या ना, मी कुठं नाही, दावा नाही माझा, पण जे सांगितलंय ते पूर्ण केलं, सांगितलंय त्या राहिल्या त्या पूर्ण करू. ठीक आहे, धन्यवाद.